श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला सत्यनारायणची पूजा मांडणी कशी करावी हे दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, प्रथमतः आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, गहू घ्यायचे आहे, 3 सुपाऱ्या, तुळशीचं पान, आपले साधे विड्याची पानं, फुलं, साखर, कलश आणि दिवा, अगरबत्ती, सत्यनारायणचा फोटो आणि पूजेसाठी आपल्याला पंचाभिषेक आपण करणार आहोत पंचामृताने. तर आपल्याला दूध, दही, तूप, मध आणि साखर इथे लागणार आहे. प्रथमतः मी इथे चौरंग घेतलेला आहे, त्याला केळीचे पाने असे लावून घेतलेलं आहे आणि लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे मी आणि त्या कपड्याच्या खाली स्वस्तिक काढलेला आहे आणि त्याच्यावर कपडा अंथरलेला आहे. तर आपल्याला सुरुवातीला थोडेसे गहू घ्यायचे आहेत आणि मधोमध गहू ठेवायचे आहेत आणि गव्हावर हा कलश ठेवायचा आहे. आपल्याला सुरुवातीला संकल्प पण करायचा आहे की तुम्ही कशासाठी सत्यनारायण करताय. तर हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, हळदी कुंकू घ्यायचं आणि फूल घ्यायचं आणि तुमचं नाव गोत्र बोलायचं आणि तुम्ही किती सत्यनारायण करणार आहात आणि कशासाठी करणार आहात आणि ते तुमच्याकडून निर्विघ्नपणे पार पडू द्या यासाठी तुम्हाला संकल्प करायचा. त्याच्या 5ही बाजूने आपल्याला असे खालून वर असे मारून घ्यायचे आहेत कुंकवाने आपल्याला 5ही बाजूनी असे 5 आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आणि कळशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे. विड्याची पाने लावलेली आहेत 5. त्याच्यावर आता मी हे ताट ठेवते. आता हे तांब्याचं तामण ठेवते त्याच्यावर. आता त्याच्यावर मी तांदूळ ठेवते. तर आता मी ते दुसरे तामण ठेवलेलं आहे, ते बसत नव्हते ॲक्च्युली म्हणून, आणि ते सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवला आहे, त्याला अष्टगंध लावलेला आहे आणि दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे आणि ते आपण 3 पानं ठेवायचे आहेत. माझ्याकडे ॲक्च्युली मी पानं आणले पण खराबच निघाले अर्धे पानं, तर मग मी इथं तांदूळ ठेवते. तर इथं आपल्याला गणपतीची सुपारी, इकडं कुलदेवताची सुपारी आणि इकडे वरुण देवताची सुपारी ठेवायची आणि तामणामध्ये आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं. तर सर्वात आधी आपण गणपतीची पूजा सुरू करू. सुपारी घेतलेली आहे, मी आता अभिषेक करते. ओम गण गणपती नमः, 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 ओम गण गणपती नमो नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमो नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः. तर आता याचा अभिषेक झालेला आहे. आता ही सुपारी आपलं गणपती स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ह्या विड्याच्या पानावर त्याची स्थापना करायची. त्याला अष्टगंध लावून घ्यायचा. अष्टगंध लावताना म्हणायचं की हे गणपती देवा, मी तुम्हाला अष्टगंध लावत आहे. आता सुपारीला गणपतीला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायचं. हे गणपती देवा, मी तुम्हाला अक्षदा वाहत आहे असं म्हणायचं. मग गणपतीला फूल व्हायचं आहे. हे गणपती देवा, मी तुम्हाला फूल वाहत आहे असं म्हणायचं आहे आणि दीप धूप अगरबत्ती ओवाळायची. हे गणपती देवा, मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळत आहे असं म्हणायचं. हे संस्कृतमध्ये पण आहे, बट आपण मराठीमध्येच म्हणलं तरी चालेल. आता ह्या सुपारीसमोर म्हणजे गणपती प्रतीक समोर आपल्याला पाण्याने असं भरीव चौकोन काढायचं आहे. तिथे साखर ठेवायची. देवा, मी तुम्हाला नैवेद्य ठेवत आहे म्हणायचं आणि त्यात तुळशीचं पान ठेवायचं आणि एक दुसरं तुळशीचं पान घेऊन आपल्याला ते पाण्यात बुडून वाटीभोवती 3 वेळा फिरवायचं आणि म्हणायचं सत्यत्य वर्तेन परिसिंचयामि ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. नंतर हे तुळशीचं पान गणपतीच्या सुपारीसमोर ठेवायचं आणि आपल्याला म्हणायचं ओम समानाय, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम वानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा,
ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. मग परत एक दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि ते परत पाण्यात बुडून घ्यायचं आणि परत ते 3 वेळा फिरून ठेवायचं. आता आपण ही दुसरी सुपारी घेणार आहोत, ती आपली कुलदेवताची. आता आपण कुलदेवतावर अभिषेक करू. आता तुमची जी पण कुलदेवता असेल त्या कुलदेवता आपल्याला मंत्रजाप करायचा आहे. ओम राम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, ओम राम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. जी आपले कुलदेवता आहे त्याचं आपल्याला नामस्मरण करायचं. ओम राम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, ओम राम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. तर आपल्याला आता ते स्वच्छ करून घ्यायची कापडाने आणि या सुपारीचं रूप कुलदेवतेचं रूप म्हणून इथे मांडायचं आहे. आता आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध लावताना म्हणायचं हे कुलदेवा, हे कुलदेवी, मी अष्टगंध लावत आहे. मग परत सेम प्रोसेस की आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यावर अक्षदा व्हायची आहे. मी तुम्हाला अक्षदा वाहत आहे, मी तुम्हाला हळदी कुंकू लावत आहे, मी तुम्हाला फूल चढवत आहे, मी तुम्हाला दीप धूप ओवाळत आहे. आता परत आपल्याला साखर घ्यायची आहे थोडीशी वाटीमध्ये. पुन्हा एकदा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. त्या सुपारी समोर पाण्याने भरलेला भरीव चौकोन काढायचा आहे आणि आपली साखरेची वाटी तिथे ठेवायची आहे आणि परत सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. आता तिसरी सुपारी आपण वरुण देवताच्या नावाने घेतलेली आहे. वरुण देवतेवर अभिषेक करायचा आहे. वरुण देवताभ्यो नमः, वरुण देवताभ्यो नमः. वरुण देवताभ्यो नमः. इथे आपल्याला आता सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे. हे वरुण देवताला अष्टगंध लावायचं आणि म्हणायचं हे वरुण देवता, मी तुम्हाला अष्टगंध लावत आहे. आता वरुण देवताला हळदी कुंकू व्हायचं आहे. हे वरुण देवता, मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे. हे वरुण देवता, मी तुम्हाला अक्षदा टाकत आहे. हे वरुण देवता, मी तुम्हाला पुष्प अर्पण करत आहे. आता परत सेम आपल्याला भरीव चौकोन काढायचा. साखर नैवेद्यासाठी घेतलेली, त्यात तुळशीपत्र ठेवायचा आणि दुसरं एक तुळशीपत्र घ्यायचं आणि वाटीवर 3दा फिरून म्हणायचं सत्येत वर्तेन परिसिंचयामी, ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात. वरुण देवता समोर तुळशीचं पत्र ठेवायचं आणि परत दुसरं तुळशीचं पत्र घ्यायचं आणि म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. हे पण आपल्याला वरुण देवतेसमोर ठेवायचं आहे. कृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. बालकृष्णाय नमः, बालकृष्णाय नमः. आता आपण याचे दुधाने अभिषेक करून हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ओम कृष्णाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम बालकृष्णाय नमः,
ओम बालकृष्णाय नमः. ओम बालकृष्णाय नमः. ओम बालकृष्णाय नमः. आता बालकृष्णाची आपल्याला स्थापना करायची आहे. हे बालकृष्ण मी तुम्हाला स्थापन करत आहे. हे बालकृष्ण मी तुम्हाला अष्टगंध लावत आहे. हे बालकृष्ण मी तुम्हाला हळदी कुंकू लावत आहे. हे बालकृष्ण मी तुम्हाला अक्षदा वाहत आहे. हे बालकृष्ण मी तुम्हाला फूल वाहत आहे. बालकृष्ण मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे. आणि सेम आपण मग सत्यनारायण पूजेला पण अष्टगंध लावून घेतलं. सत्यनारायणच्या फोटोला पण आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. आणि सेम आता आपल्याला भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे पाण्याचा. आणि आपण जो शिऱ्याचा वाटी निवेद केलेला आहे तो निवेद आपल्याला आता बालकृष्णाला आणि सत्यनारायण भगवानला दाखवायचा आहे. आणि परत सेम प्रोसेस आपल्याला शिऱ्याच्या वाटीमध्ये एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि दुसरं तुळशीचं पान घेऊन आपल्याला 3 वेळा फिरून म्हणायचं आहे. सत्यत वर्तेन परिसिंचयामी. ओम तस्य वितुर्वरे मर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात. नंतर हे आपल्याला तुळशीचं पान बाळकृष्णासमोर ठेवायचं आहे. परत दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा असे म्हणून परत हे दुसरं तुळशीचं पान बाळकृष्णाजवळ ठेवायचं आहे. आणि आपल्या सत्यनारायणच्या फोटो समोर पण एक फूल व्हायचं आहे. आपल्याला इथे आपली झालेलं आहे. आता आपल्याला अध्याय वाचून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथं 1 ते 5 अध्याय वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आरती करायची आहे. चला तर मी अध्याय वाचून घेते. नमासी सरस्वती नमः. ओम नमोजी गणनाथा तुझी चरणी ठेवू माथा. मी सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामिया. नमो तुझला सरस्वती आदिमाया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्मृती यावी कथा अनुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता. कृपा करुणी मजा अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदिनारायण जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्येन चराचर संपूर्ण वागताती. तिन्ही लोक आता नमो सत्य सज्जन. जो विश्वव्यापक श्री भगवान त्यांचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तताती. आता ऐका कथानुसंधान जे पावन परम गहन. नैमिषारण्य शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन. ज्याचा उद्धार व्हावा ऐसे प्रयत्न थोडक्यात सांगावा का. ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर. ज्याच्या श्रवणे सवस्त्र दुःख नाश पावती. या सत्यनारायणा प्रती कोणी काल ऐसे म्हणती. सत्य ईश्वर ऐशी ख्याती होईल सत्य या जगी. हे व्रत 4 युगी प्रसिद्ध परी कलियुगी त्वरित फलद. याचे नियोगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ. इतिश्री स्कंदपुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचोपदेशाध्याय. श्री सत्यनारायण भगवान की जय. जय बालकृष्ण भगवान की जय. जय गणपती देवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. सिद्धनाथाच्या नावानं चांगल. वरुण देवताभ्यो नमः. सत्यनारायण भगवान की जय. चला आता कथा वाचून झालेली आहे. आता आरतीची तयारी करावी. तर आपल्याला ह्यात सत्यनारायणची आरती आणि गणपतीची आरती म्हणावी. जर आपल्याला हवा असेल तर आपण दत्ताची आरती करू शकतो, स्वामींची आरती करू शकतो, नवनाथाची आरती करू शकतो. तर चला आरतीची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. आता इथं आरती झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी पूजा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि महाराज माझ्याकडून अशीच सेवा घडू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.